हॅलो एव्हरीवन. आपण नेक्स्ट टॉपिक जो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह 12थमधला हा लास्ट लेसन राहिलेला आहे तो बघणार आहोत. ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह एक क्वेश्चन असतो, सॉरी जेईला एक क्वेश्चन असतो. इकडे सीईटीमध्ये 2-3 क्वेश्चन्स असणार आहे. टॉपिकही जास्त आहे त्याच्यामध्ये. टँजंट नॉर्मल आहे, त्यानंतर रेट मेजरमेंट आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर अप्रॉक्सिमेशन आहे, रोल्स थेरम आणि मीन व्हॅल्यू थेरम म्हणजे थेरम आहेत ते, इन्क्रीजिंग फंक्शन, डिक्रीजिंग फंक्शन आणि लास्टला मॅक्सिमायझेशन, मिनिमायझेशन. म्हणजे टोटल जे आहेत ते 6 टॉपिक आहे याच्यामध्ये. ठीक आहे. त्यातला आज या लेक्चरमध्ये आपण 3 टॉपिक कव्हर करणार आहोत. टँजंट नॉर्मल, त्यानंतर डेरिव्हेटिव्ह ऑफ रेट मेजर आणि अप्रॉक्सिमेशन, थेरम्स, त्यानंतर इन्क्रीजिंग, डिक्रीजिंग आणि मॅक्सिमा, मिनिमा नेक्स्ट टॉपिकमध्ये बघू. सगळ्यात आधी तर टँजंट अँड नॉर्मल बघणार आहोत. आपल्याला जो कर्व दिलेला असतो त्या कर्वचे इक्वेशन काय आहे? y=f(x) असतं, बरोबर आहे. या कर्वच्या इक्वेशनवरून जर का आपल्याला स्लोप काढायचा असेल तर दॅट स्लोप ऑफ टँजंट म्हणजे सिम्पली dy/dx. आता टँजंट आणि नॉर्मल एकमेकांना कशा असतात? परपेंडिक्युलर असतात. फॉर एक्झाम्पल आपण हा कर्व कन्सिडर केला, हा पॉईंट घेतला. या पॉईंटला ही लाईन जर तुम्ही टँजंट कन्सिडर केली तर इकडे जी लाईन येईल ही लाईन म्हणजे नॉर्मल आहे. म्हणजे टँजंट अँड नॉर्मल आर परपेंडिक्युलर टू इच अदर. मग स्लोप ऑफ नॉर्मल काय येईल? तर -1 अपॉन स्लोप ऑफ टँजंट, बरोबर आहे. मग दॅट इज नथिंग बट -1 अपॉन dy/dx. मग dy/dx हा रेसिप्रोकल. हे एवढं न करता तुम्ही दिलेल्या स्टेटमेंटला विथ रिस्पेक्ट टू y डिफरन्शिएट केलं तरी चालेल ना. ही व्हॅल्यू पण तीच झाली ना. मग आधी हे काढा, मग त्याचा रेसिप्रोकल घ्या. त्याच्यापेक्षा बेटर काय आहे? आपण सरळ डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y करणार आणि dx/dy ची जी व्हॅल्यू येईल त्याचं निगेटिव्ह घेणार आहोत. म्हणजे क्विक होईल अजून थोडंसं. रेग्युलरमध्ये आपण हे काढतो, मग याच्यावरून हे काढतो, असं करतो. टँजंट असू दे किंवा नॉर्मल असू दे, टँजंटचं इक्वेशन लिहायचं असेल तर काय करणार? y-y1 m ऑफ टँजंट x-x1. जर मला नॉर्मलचं इक्वेशन काढायचं असेल तर मी स्लोप ऑफ नॉर्मल यूज करणार. एमटीच्या ऐवजी फक्त mn लिहिणार इथे. मी कुठलीही हॉरिझॉन्टल लाईन घेतली, स्लोप म्हणजे काय लिहिता? dy/dx. मी इथले 2 पॉईंट घेतले तर मला dx लिहिता येईल, पण dy 0 झाला. मग 0 अपॉन एनिथिंग 0 अपॉन dx येईल. म्हणजे हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप काय असतो? 0. आणि व्हर्टिकल लाईनचा स्लोप काय येईल? इन्फिनिटी असणार आहे. आलं लक्षात? व्हर्टिकल लाईन घेतली की तुम्ही ही लाईन घेताय म्हणजे dx=0 म्हणजे अपॉन मध्ये 0 येतो. ठीक आहे. सो हॉरिझॉन्टल लाईनचा स्लोप 0 आणि व्हर्टिकल लाईनचा स्लोप असणार आहे इन्फिनिटी. टँजंट आणि नॉर्मलचे क्वेश्चन्स आधी घेऊया. त्याच्यानंतर रेट मेजरमेंट हवं तर बघून घेऊया एकदा. रेट मेजरमेंटला सिंपल गोष्टी आहेत. डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर म्हणजे दोन्ही टॉपिकचे फॉर्म्युले एकदा झाले. ॲज रेट मेजर आपल्याला दिलेलं काय आहे? y=f(x) दिलेला आहे, बरोबर आहे. आता याच्यावरून सपोज इथे देता वेळेला कुठली जॉमेट्रिकल फिगर दिली असेल तर त्याच्या अकॉर्डिंग आपण करणार आहोत. डिस्प्लेसमेंट दिली असेल फॉर एक्झाम्पल, तर या डिस्प्लेसमेंट आपल्याला देतात फंक्शन ऑफ टीच्या फॉर्ममध्ये देतात. त्याच्यावरून आपल्याला वेलॉसिटी काढायची असेल तर आपण काय लिहितो? ds/dt. ठीक आहे. त्यानंतर ॲक्सेलरेशन काढायचं असेल तर dv/dt असतं किंवा d²s अपॉन dt² असतं, बरोबर आहे. हे झालं ॲक्सेलरेशनसाठी. डिस्प्लेसमेंट, वेलॉसिटी आणि ॲक्सेलरेशन आहे. हे झालं डेरिव्हेटिव्ह ॲज रेट मेजर. त्यानंतर तुम्हाला वेगवेगळे म्हणजे सिलेंडर म्हणा, सर्कल म्हणा किंवा स्पिअर म्हणा, त्याचे व्हॉल्यूम, एरिया ते फॉर्म्युले लागतात. आय होप ते फॉर्म्युले तुम्हाला माहीत असतील. फॉर एक्झाम्पल सर्कलच्या बाबतीत म्हटलं तर सर्कमफरन्स यूज केला तर काय येईल? 2πr, बरोबर आहे. त्याच्यानंतर हे झालं सर्कलच्या बाबतीत. सर्कमफरन्स आपल्याला हवा असेल सर्कलचा तर 2πr लिहितो. एरिया हवा असेल तर काय लिहितो आपण? πr², बरोबर आहे. स्पिअरचा यूज करायचं झालं. स्पिअरच्या बाबतीत व्हॉल्यूम स्पिअरचा आहे 4/3πr³, बरोबर आहे. त्यानंतर सरफेस एरिया स्पिअरचा पाहिजे असेल तर 4πr² आहे. हे झालं स्पिअरच्या बाबतीत. सिलेंडर यूज करायचे आपल्याला. सिलेंडरच्या बाबतीत व्हॉल्यूमचा फॉर्म्युला काय आहे?
पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. आणि एरिया ऑफ सिलेंडर म्हटला की बॉटमचा एरिया वेगळा असतो, कर्व्ड सरफेसचा एरिया वेगळा आहे. एरिया ऑफ कर्व्ड सरफेस जर घ्यायचा झाला तर काय करतो आपण, सिलेंडर जेव्हा ओपन करतो तेव्हा रेक्टँगल होतं, बरोबर आहे. मग रेक्टँगल म्हटल्यावर बॉटमचा सर्कम्फरन्स म्हणजे 2 पाय आर आला आणि ती हाईट असते ती एच आली. हा झाला कर्व्ड सरफेस एरिया. आणि एरिया ऑफ बॉटम घेतलात किंवा टॉप घेतलात, आता मी एकच इथे लिहिते, सर्कल असणार आहे त्यामुळे पाय आर स्क्वेअर येतं. मग तुम्हाला जर टोटल सरफेस एरिया हवा असेल तर आपण काय करणार, हा झाला 2 पाय आर एच आणि हा बॉटम आणि टॉप असं मिळून 2 पाय आर स्क्वेअर. मग इथून आपण 2 पाय आर कॉमन घेतो आणि तो फॉर्म्युला आर प्लस एच किंवा एच प्लस आर असा लिहितो. हे झालं सर्कल, स्पिअर आणि सिलेंडरच्या बाबतीत. ठीक आहे. अजून एक काय लागतं आपल्याला, कोन लागतो बऱ्यापैकी. कोनचा व्हॉल्यूम जो आहे दॅट इज 1/3 पाय आर स्क्वेअर एच, बरोबर आहे. जो सिलेंडरचा व्हॉल्यूम आहे ना त्याच्या 1/3 व्हॉल्यूम कशाचं असतं, कोनचं असणार आहे. त्यानंतर कोनमध्ये आपल्याला ही जी आहे याला स्लॅंट हाईट म्हणतो, ही व्हर्टिकल हाईट आहे आणि ही आर असेल. ते एक इक्वेशन बऱ्यापैकी यूज करायला लागतं, आर एल स्क्वेअर इज इक्वल टू आर स्क्वेअर प्लस एच स्क्वेअर. आधी हे सगळे क्वेश्चन्स बघूया आणि मग अप्रॉक्सिमेशनचा फॉर्म्युला समजावून देते. कॉम्पिटेटिव्ह थिंकिंगचं जॉमेट्रिकल अँड फिजिकल मिनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह त्याला रिलेटेड जे क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन्स बघणार आहोत आपण. त्यातला सेकंड क्वेश्चन बघा काय, स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व एक्स इन टर्म्स ऑफ टी दिलंय, वाय इन टर्म्स ऑफ टी दिलंय. याचा अर्थ तुम्ही dx/dt काढणार आहात, हे झालं 2t + 3. इकडे dy/dt काढणार आहात, दॅट इज इक्वल टू 4t - 2, बरोबर आहे. मग याच्यावरून आपल्याला स्लोप म्हणजेच काय आहे, dy/dx. dy/dx ची व्हॅल्यू काय येईल तर dy/dt अपॉन dx/dt, बरोबर आहे. आता हे सगळं लिहायची गरज आहे का एंट्रन्समध्ये, काहीच नाहीये, फक्त तुम्हाला टर्म्स लिहायचे आहेत. हे झालं की हे अपॉन हे आलं. आता मला ज्या पॉइंटला काढायचा आहे तो पॉइंट फक्त इथे सबस्टिट्यूट करायचा. हा झाला 2 आहे टी एक्स आणि वाय ना, म्हणजे इन टर्म्स ऑफ ही व्हॅल्यू जी आहे एक्स आणि वाय ची आहे आणि माझं जे आन्सर आलंय ते इन टर्म्स ऑफ टी आहे. सेकंडचा आन्सर 6/7 आहे ना. काहीतरी गडबड तर नसेल ना. 6/7 म्हणजे टीच्या जागी फक्त 2 लिहिलंय त्यांनी, 2 लिहून आन्सर काढलंय. एक्स ची व्हॅल्यू मी 2 घेतली, 2 इज इक्वल टू t² प्लस 3t - 8 आणि -1 इज इक्वल टू 2t² minus 2t - 3 याला इंटू टी केलं. एक मिनिट, मी फक्त टीची व्हॅल्यू काढते. याला इंटू 2 केलं की हा t² निघून जाईल. म्हणजे काय आहे बघा, हे इक्वेशन 4 इज इक्वल टू 2t² प्लस 16 मायनस 8 2 जा 16 आणि हे झालं -1 इक्वल टू 2t² मायनस 2t - 3. हे मायनस आहे, हे प्लस येतं, हे मायनस, हे प्लस आणि हे प्लस. हे इकडनं कट झालं. हे झालं 4 + 1 म्हणजे इथे 5 येईल. इथे झाला 8t म्हणजे टीची व्हॅल्यू 5/8. नक्कीच काहीतरी इथे गडबड होते एवढं नक्की. एक्सची व्हॅल्यू 2 लिहिली, t² 3t - 8. वायची व्हॅल्यू -1 घेतली, 2t²
-2t. मग आपण काय केलं, याला इंटू 2 केलेलं बरोबर आहे का फक्त बघते एकदा. 16 - 16 आणि याला 2 केलं. टी स्क्वेअरची टर्म काढून टाकली म्हणजे हा 8t झाला. इथे टर्म राहिली आहे, सॉरी. हे झालं -13. हा इकडे घेतला -13 म्हणजे प्लस होईल म्हणजे 18 झाला 8t. बरोबर आहे. म्हणजे t इज इक्वल टू आला 9/4. आता ही व्हॅल्यू जर मी इथे सबस्टिट्यूट केली 9/4 तर काय होतं, 4 × 9/4 -2, 2 × 9/4 + 3. हा 4 4 कट गेला. 9 - 2 म्हणजे झाला 7. हा झाला 2. बरोबर आहे. 9 + 6 किती होईल, 15/2 आहे. हा वरती गेला म्हणजे आन्सर खरं येतं 14/15. पण इथे असं काही दिलेलं नाही. काय चुकतं, मला तर माझं काही चुकतं आहे असं वाटतच नाही आहे. एकदा तुम्ही ट्राय करताय. हा काही गडबड होत असेल तर लक्षात येईल आपल्या. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 4. मला लक्षात आलं तर मी फोटो काढून टाकते त्याच्यासोबत. इफ स्लोप ऑफ अ टँजंट टू द कर्व ॲट 214. स्लोप ऑफ द टँजंट कर्वचं इक्वेशन दिलेलं आहे. y इज इक्वल टू ax³ प्लस bx प्लस 4. त्यानंतर ॲट अ पॉईंट 214 आणि इकडे काय येणार आहे, 21 आहे स्लोप. मग dy/dx ही व्हॅल्यू काय येणार आहे, 3ax² प्लस b. स्लोप काय दिलेला आहे, 21 ॲट दिस पॉईंट. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 2 घेतली, 2चा स्क्वेअर 4, 4 3 12a प्लस b झाला. बरोबर आहे. आता एका इक्वेशनने तुम्हाला ए आणि बीच्या व्हॅल्यू नाही काढता येणार. आपल्याला विचारताय त्यांनी ए आणि बीच्या व्हॅल्यू विचारल्यात म्हणजे अजून एक इक्वेशन लागेल. हा पॉईंट या कर्ववर पण आहे कारण टँजंट ॲट दॅट पॉईंट विचारलाय ना. टँजंटचा जो काही पॉईंट आहे तो कर्ववर असणारच आहे. मग फक्त हे सबस्टिट्यूट केलं. वायची व्हॅल्यू झाली 14. 8a प्लस 2b प्लस 4 झाला. म्हणजे इकडे 10 इक्वल टू 8a प्लस 2b डिवाइड बाय 2 केलं की इकडे आला 5 इक्वल टू 4a प्लस b आहे. मग हा b जी मी कट केला. b कट केल्यावर काय येईल बघा. इथे 5 लिहिला, इथे 4a लिहिला, इथे b घेतला, हा मायनस हा मायनस हा मायनस. हे कट झाला. इथे आला 8a आणि इकडे येणार आहे 16. a इज इक्वल टू 8 2 बरोबर आहे. a ची ही व्हॅल्यू मिळाली. त्याच्यावरून मला b ची व्हॅल्यू काढायची आहे. म्हणजे 5 इज इक्वल टू 8 प्लस b मीन्स b इज इक्वल टू -3. 2 आणि -3. मला राहून याचं काही लक्षात कसं येत नाही आहे. dx/dt काढला, dy/dt काढला, dy/dx काढला, तो इन टर्म्स ऑफ t आला. स्लोप म्हणजे dy/dxच आहे ना. मग त्याच्यासाठी व्हॅल्यू पाहिजे ती टीची व्हॅल्यू काढली आपण दिलेल्या पॉईंटसाठी एक्स आणि वाय वरून. ठीक आहे, असं दे. मी विचार करते, तुम्ही पण बघताय. नेक्स्ट बघताय क्वेश्चन नंबर 6. काय दिलेलं आहे स्टेटमेंट. इफ स्लोप ऑफ टँजंट टू द कर्व y इक्वल टू x³ ॲट अ पॉईंट इज इक्वल टू ऑर्डिनेट ऑफ द पॉईंट देन द पॉईंट इज. y इक्वल टू x³ दिले. सपोज पॉईंट ए बी घेतला. स्लोप काढायचा आहे म्हणजे dy/dx आला. ही टर्म काय झाली 3x². दॅट स्लोप इज इक्वल टू ऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट. ऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट म्हणजे बी. वाय कोऑर्डिनेट असतो झाला बी. त्या पॉईंटला म्हटलेलं आहे म्हणजे एक्सची व्हॅल्यू झाली म्हणजे बी इक्वल टू 3a² हे एक कंडिशन आली. हा पॉईंट जो आहे या कर्ववर आहे म्हणजे बी इक्वल टू काय येणार आहे a³ येईल. मग याचा अर्थ काय झाला, ही इक्वेशन आणि हे इक्वेशन कम्पेअर केलं तर a³ इक्वल टू 3a². a² कॉमन घेतला, ही टर्म इकडे शिफ्ट केल्यावर काय येईल a³ मायनस 3a². थोडंसं डायरेक्ट लिहायला आता शिकायचं आहे आपल्याला. a-3 हे सगळं लिहायचं नाही. a इक्वल टू 0 आणि a इक्वल टू 3 आला. a इक्वल टू 3 असेल तर b काय येणार आहे बघा. b इज इक्वल टू 27 आणि इथे b इक्वल टू 0. कुठला पॉईंट दिलाय, एक तर 0 0 दिला असेल किंवा
327 दिलेला असेल. क्वेश्चन नंबर 6 3 आणि 27 दिला आहे ऑप्शन बी मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर क्वेश्चन नंबर 9 बघतोय आपण. क्वेश्चन नंबर 9 y इक्वल टू 4x मायनस 5 म्हटलेला आहे. इज टँजंट टू द कर्व y स्क्वेअर इज इक्वल टू px क्यूब प्लस क्यूब ॲट द पॉइंट 2 3 आहे. जो पॉइंट आहे तो 2 3 घेतलेला आहे. टँजंटचे इक्वेशन दिले म्हणजे स्लोप माहिती आहे तुम्हाला. या कर्व वरून बघा आपण काय लिहू शकतो 2y dy बाय dx इज इक्वल टू 3px स्क्वेअर. बरोबर आहे. q ची टर्म झाली 0. या पॉइंटला हवंय म्हणजे y ची व्हॅल्यू 3 आणि x ची व्हॅल्यू 2. dy बाय dx ची व्हॅल्यू आली 4. सो 2 इंटू मी आता इकडे तिकडे शिफ्ट नाही करत हा डायरेक्ट टाकते. dy बाय dx ची व्हॅल्यू टाकली 4. 3p x ची व्हॅल्यू 2 घेतला हा झाला 4. हा 4 4 कट झाला हा 3 कट झाला म्हणजे p ची व्हॅल्यू आली 2. तुम्हाला काय विचारलंय क्वेश्चन मध्ये p इक्वल टू आणि q इक्वल टू. p इक्वल टू 2 आला. आता हा जो पॉइंट आहे हा या कर्ववर आहे म्हणजे कर्वचं इक्वेशन सॅटिस्फाय करेल. 3 चा स्क्वेअर 9 p ची व्हॅल्यू 2 2 चा क्यूब 8 प्लस q झाला. मग 9 इक्वल टू 16 प्लस q. सो q इज इक्वल टू काय येणार आहे -7. 2 आणि -7 कुठे आहे बघा a. त्यानंतर नॉर्मलचं घेणार आहोत. क्वेश्चन नंबर 15 x प्लस वाय इक्वल टू के हे नॉर्मलचं इक्वेशन दिलेलं आहे. ठीक आहे. आणि नॉर्मल टू द कर्व म्हटलेलं आहे y स्क्वेअर इक्वल टू 12x. आता नॉर्मलसाठी मी नॉर्मलचा स्लोप काय म्हणतो आपण dx अपॉन dy घेतलेला आहे. बरोबर आहे. मायनस dx अपॉन dy. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y घेणार आहोत म्हणजे हे झालं 2y. इकडे येईल 12 x चा डेरिव्हेटिव्ह आला dx बाय dy हा झाला 6. मग आता स्लोप ऑफ नॉर्मल काय असणार आहे -y अपॉन 6. बरोबर आहे. कारण dx बाय dy ला निगेटिव्ह आहे. या लाईन वरून तुम्हाला स्लोप ऑफ नॉर्मल काय लक्षात येतं -1. बरोबर आहे. सो -1 इक्वल टू -y अपॉन 6 म्हणजे y ची व्हॅल्यू झाली 6. आता हा पॉइंट या कर्ववर असेल y इक्वल टू 6 अशी कंडिशन मी जर सबस्टिट्यूट केली इथे तर 36 इक्वल टू 12x म्हणजे x इज इक्वल टू 3 आला. याचा अर्थ पॉइंट झाला 3 6. आता नॉर्मलचं इक्वेशन बघा y मायनस y1 स्लोप ऑफ नॉर्मल दॅट इज -1. बरोबर आहे. x मायनस 3 सो y मायनस 6 मायनस x प्लस 3 सगळ्या टर्म x आणि y एका साईडला हवे म्हणून x इकडे घेतला x प्लस y इक्वल टू 9. ही झाली k ची व्हॅल्यू दॅट इज गिव्हन इन ऑप्शन बी. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 18 बघताय. पॉइंट ऑन द कर्वचं इक्वेशन दिलंय वेअर द नॉर्मल टू द कर्व मेक्स इक्वल इंटरसेप्ट विथ द एक्स ॲक्सिस विथ द ॲक्सिस. लाईन मेकिंग इक्वल इंटरसेप्ट विथ द एक्स ॲक्सिस अशा लाईनचा स्लोप काय असतो -1. बरोबर आहे. विसरला चुकून तर इक्वल इंटरसेप्ट वाले इक्वेशन हे आलं. विसरला तर शक्यतो विसरू नका कारण एकदम इझी पार्ट आहे. आलं. याच्यावरून तुम्ही लिहू शकता जर लक्षात नाही आलं तर. मग स्लोप ऑफ नॉर्मल तुम्हाला मिळालं -1. आता याला dx बाय dy लागेल. मग डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करूया y स्क्वेअरचा डेरिव्हेटिव्ह झाला 2y. इथे 3x स्क्वेअर आणि dx अपॉन dy. मला आता व्हॅल्यू हवी आहे ती dx अपॉन dy ची. स्लोप ऑफ नॉर्मल म्हणजे -dx अपॉन dy. dx अपॉन dy ची व्हॅल्यू आली 3 2 जा 6y अपॉन x स्क्वेअर. त्याला निगेटिव्ह साईन लागेल. झालं. आता इथे स्लोप ऑफ नॉर्मल आहे -1. बरोबर आहे. मग आपल्याला x स्क्वेअर आणि ह्याच्यामध्ये अजून एक इक्वेशन मिळेल. हे निगेटिव्ह गेलं आपल्याकडनं x स्क्वेअर इक्वल टू 6y. मग याच्यावरून y ची व्हॅल्यू काय मिळाली x स्क्वेअर अपॉन 6. ती व्हॅल्यू मी इथे जर सबस्टिट्यूट केली तर काय होईल बघा 9 x raised to 4 upon 36 is equal to x cube. 9 4 जा x raised to 4 आणि 4x cube
म्हणजे एक तर x इक्वल टू 0 येईल, x इक्वल टू 4 येईल. हा एक्स क्यूब कट केला म्हणजे x इक्वल टू 0 वाला सोल्युशन आला. राहिलेला x इक्वल टू 4 लिहिलाय. पॉईंट हवा आहे ना तुम्हाला. मग x इक्वल टू 0 घेईन तेव्हा y इक्वल टू 0 येईल आणि x इक्वल टू 4 घेईन तेव्हा y इक्वल टू बघा काय येईल 9y². 4चा क्यूब 16 4चा 64. सो y इक्वल टू प्लस मायनस 8/3 आहे का. 4 आणि 8/3 दॅट इज गिवन इन एक्स. पॉझिटिव्ह हवा आहे ना, ए ऑप्शन मध्ये दिलेला आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढचा क्वेश्चन नंबर 20 बघताय. क्वेश्चन नंबर 20, इक्वेशन ऑफ नॉर्मल टू द पॅराबोला x² इक्वल टू 8y ॲट x इक्वल टू 4. इक्वेशन ऑफ नॉर्मल विचारलंय. मी dx/dy काढते. dx/dy काढायचं झाला तर डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू y झालं म्हणून 2x dx/dy. हा इथे येणार आहे 8, yचं डेरिव्हेटिव्ह 1. म्हणजे मग dx/dy ही व्हॅल्यू झाली 2 4 म्हणजे 4/x. मला स्लोप ऑफ नॉर्मल लागेल दॅट इज मायनस ऑफ दिस. बरोबर आहे. x इक्वल टू 4 घेईन तेव्हा y ची व्हॅल्यू काय येईल बघा. म्हणजे y इज इक्वल टू आला 2. आता x इक्वल टू 4 आहे, y इक्वल टू 2 आहे. याच्यानंतर इक्वेशन ऑफ नॉर्मल y मायनस y1 m काय येईल बघा. मग आता -4/4 म्हणजे -1. -1 x मायनस 4. सो y मायनस 2 मायनस x प्लस 4 म्हणजे x प्लस y is equal to 6. Equation of normal that is given in option A. Next question बघताय. Question number 24. Equation of tangent to the curve at the point theta equal to π/4 आहे, not π/2. मग थीटा इक्वल टू π/4 पॉइंट तर तुम्हाला लागणार आहे. एक काम करते, π/4 ला ही व्हॅल्यू काढून घेते 2. cos π/4 1/√2 त्याचा क्यूब म्हणजे 1/2√2 म्हणजे ही व्हॅल्यू आली 1/√2. ही व्हॅल्यू पण 1/2√2 म्हणजे 3/2√2 झाला. पॉइंट मिळाला x आणि y. आता dx/dθ काय येईल ही व्हॅल्यू 2. हा झाला 3 cos² आणि मायनस sin θ. इकडे dy/dθ येईल. इकडे काय येणार आहे 3 sin² sin θ चं डेरिव्हेटिव्ह cos θ. मग dy/dx म्हणजे काय येतं 9 sin² cos θ. इकडे येईल -6 cos² sin θ. sin θ कट होईल, cos θ कट होईल. 3 2 3 3 म्हणजे -3/2 tan θ. मग m ऑफ स्लोप ऑफ टेंजंट ॲट π/4 घ्यायचं झालं तर मिळालं. मग आता y मायनस y1 इज इक्वल टू m x मायनस x1. इकडे हा झाला 2√2 y मायनस 3/2√2. इकडे -3 ने मल्टिप्लाय केलं -3. ॲक्च्युली ना थोड्या गोंधळ होईल उगाच नको. √2x मायनस 1/√2 हा √2 हे गेला. आता राहिलेली टर्म बघा फक्त. इथे झाला -3√2x मायनस मायनस +3 आणि इथे झाला 2√2y मायनस 3. ही टर्म इकडे घेतली 3√2x प्लस 2√2y इज इक्वल टू 6. मी √2 ने डिवाइड केला तर 3x प्लस 2y 6/√2 लिहिते. 6 म्हणजे 3 × 2/√2 म्हणजे इकडे राहिला फक्त 3√2. कुठे दिले ऑप्शन 24चा 3x प्लस 2y इक्वल टू 3√2 म्हणजे दॅट इज गिवन इन ऑप्शन C. The angle between the curve y equal to sin x and y equal to cos x is. ठीक है. Angle between the curve tan theta equal to m1 minus m2
याचा M1 काढा, M2 काढा आणि मग त्या दोघांमधला अँगल काढायचा आहे आपल्याला ॲट देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन. ते महत्त्वाचं. यांचा पॉईंट ऑफ इंटरसेक्शन काय होईल सांगा. पॉईंट ऑफ इंटरसेक्शनसाठी दोन्ही इक्वेशन यूज करतो. ॲट वन टाइम साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स आहे, याचा अर्थ थीटा इज इक्वल टू काय असेल, π/4. बरोबर आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू जी आहे ती π/4 असणार आहे आणि वायची जी व्हॅल्यू आहे ती 1 असणार आहे. आता इथे dy/dx काय आला, थीटा म्हणजेच एक्स. dy/dx आला इथे कॉस एक्स, इथे dy/dx आला मायनस साइन एक्स. बरोबर आहे. एक्सची व्हॅल्यू ॲट देअर पॉईंट ऑफ इंटरसेक्शन म्हणजे हे दोन्ही ॲट अ टाइम यूज केले. साइन एक्स इज इक्वल टू कॉस एक्स फक्त एक्स इक्वल टू π/4 ला आहे. साइन π/4 1/√2, कॉस π/4 1/√2. मग इथली व्हॅल्यू मी M1 घेतली तर ही व्हॅल्यू झाली 1/√2. याला M2 लिहिलं तर -1/√2. मला थीटा काढायचा आहे. टॅन थीटाचा फॉर्म्युला काय आहे, M1 मायनस M2 अपॉन 1 प्लस M1 M2. ठीक आहे. M1 ची व्हॅल्यू 1/√2 मायनस मायनस प्लस 1/√2. सो 1 प्लस 1/√2 मायनस 1/√2 म्हणजे इथे आला हा 2/√2. इथे येणार आहे √2 2 घेतला -1 आणि √2 × √2 2 झाला. बरोबर आहे. त्यानंतर काय राहील बघा, इथे राहिलाय फक्त √2. इथे येईल 1/2 म्हणजे आलं 2√2. सो थीटा इज टॅन इनवर्स ऑफ 2√2. ही व्हॅल्यू ऑप्शन ए मध्ये दिलेली आहे 33 ला. त्याच्यानंतर 35 बघताय, जेईचा क्वेश्चन आहे ना 2018चा. तर क्वेश्चन इझी आहे. इफ द कर्व y² इक्वल टू 6x, हा एक कर्व दिलेला आहे. त्यानंतर 9x² प्लस by² इक्वल टू 16 दिलेला आहे. इंटरसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल. इंटरसेक्ट इच अदर ॲट राईट अँगल म्हणजे M1 × M2 इक्वल टू -1 दिलाय. मग पहिल्यांदा ही कंडिशन M1 काढते. 2y dy/dx इज इक्वल टू 6 म्हणजेच इथे dy/dx ची व्हॅल्यू आली 3/y. इकडे 9 2 18x, हा झाला 2by dy/dx इज इक्वल टू इथे 0 2 9 घेतला. मग dy/dx ची व्हॅल्यू आली -9x/by. M1 × M2 इज इक्वल टू -1 म्हणजे 3y मायनस 9x/by इज इक्वल टू -1. हा मायनस आणि हा मायनस काढून टाकला. इथे काय झालं बघा, 27x इज इक्वल टू by². ठीक आहे. आता by²च्या ऐवजी इथे मी 27, मला व्हॅल्यू b ची हवी आहे ना फक्त. इथे सबस्टिट्यूट केलं तर काय होईल बघायचं ना. 9x² प्लस 27x इज इक्वल टू 16. 16 आणि 9 27च होतात ना. नाही, 16 आणि 9 25. 9x² प्लस 27x x आणि y काढायला लागेल. y²च्या ऐवजी इथे मी 6x सबस्टिट्यूट केलं. हे नको करायला. बघूया जरा. 27xb. y²च्या ऐवजी मी 6x सबस्टिट्यूट केला. 6x सबस्टिट्यूट केल्यावर हा x गेट कॅन्सल. 3 2 आणि 9 b इज इक्वल टू 9/2 आहे का बघा जरा ऑप्शनमध्ये आहे सी. कारण जिथे इंटरसेक्ट करतील या दोन कर्व तिथेच आपल्याला बघायचं आहे ना. म्हणजे तो कर्व ही जी कंडिशन आली आहे
ही कंडिशन याच्यासाठी पण व्हॅलिड आहे, याच्यासाठी पण व्हॅलिड. ह्याच्यासाठी ठेवायला गेली तर कॅल्क्युलेशन डिफिकल्ट होईल, म्हणून आपण हे वाले इक्वेशन यूज करूया. ठीक आहे. हे झालं टेंजंट आणि नॉर्मलचे क्वेश्चन्स. बऱ्यापैकी क्वेश्चन्स घेतलेत मी, काही प्रॉब्लेम नाही आहे. तुम्हाला बाकी क्वेश्चन जमतील आणि नाही जमले तर तुम्ही डाऊटमध्ये विचारणार आहात. ठीक आहे. आता नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज डेरिव्हेटिव्ह मेजर आहे. डेरिव्हेटिव्ह ॲज अ रेट मेजर. तर त्यातला क्वेश्चन नंबर 40 बघणार आहोत पहिल्यांदा. क्वेश्चन नंबर 40 काय दिलेला आहे बघा. टी दिलेला आहे v²/2. टी इज इक्वल टू v²/2. त्याच्यानंतर -df/dt इज इक्वल टू विचारलेला आहे. एफ ॲक्सिलरेशन दिलेला आहे -df/dt. एफ ॲक्सिलरेशन आहे, मग एफची व्हॅल्यू काय असणार आहे dv/dt. याच्यावरून सगळ्यात आधी dv/dt काढते. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय झाला मग टी झाला. मग हे झालं 2v dv/dt बरोबर आहे. याच्यावरून आपण 1/v ही टर्म झाली dv/dt ला. ॲक्सिलरेशन म्हणजे काय आहे f इज इक्वल टू ही व्हॅल्यू झाली बरोबर आहे. f इज इक्वल टू 1/v. आता मला काढायचं आहे ते df/dt. 1/v चं डेरिव्हेटिव्ह येईल -1/v² dv/dt म्हणजे -1/v² इंटू 1/v हा झाला -1/v³. मला मायनस ऑफ दॅट करायचं आहे म्हणजे फक्त काय येईल पॉझिटिव्ह साईड 1/v³. बघा कुठे दिलेला आहे क्वेश्चन नंबर 40 ला 1/v³ आला. 1/v³ इन टर्म्स ऑफ f लिहायचा झाला तर f³ आला बरोबर आहे. एक मिनिट मला फक्त आन्सर चेक करू दे 40चा. बी बरोबर आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट टॉपिक क्वेश्चन बघताय क्वेश्चन नंबर 46. क्वेश्चन नंबर 46 काय दिले बघणार आहात. ए मॅन ऑफ हाईट 1.8 meter is moving away from the lamp post at the rate of 1.2 meter per second. If the height of the lamp post is 4.5 meter, then the rate at which shadow of the man is lengthening विचारलेला. लॅम्प पोस्ट घेतलेली आहे, मॅन घेतलेला आहे, मुव्हिंग अवे फ्रॉम दॅट आणि ही झाली याची शॅडो बरोबर आहे. PQ मॅन कन्सिडर केला, AB लॅम्प पोस्ट कन्सिडर केला आणि QC शॅडो कन्सिडर केला. आपण काय दिलेलं आहे मॅन ऑफ हाईट म्हटलंय म्हणजे ही लेंथ 1.8 दिली आहे. मुव्हिंग ॲट द रेट 1.2. सपोज मी याला x लिहिलं तर dx/dt त्यांनी दिलेला आहे 1.2 मीटर पर सेकंड. ओके. लॅम्प पोस्ट दिलेला आहे 4.5. शॅडोचा रेट म्हणजे याला मी y कन्सिडर केला तर विचार काय dy/dt विचारलेला आहे. हे दिलंय हे dx/dt दिलंय. ओके एवढंच आहे. सिमिलर ट्रायंगलची प्रॉपर्टी जर आपण यूज केली काय येऊ शकतं बघा तुम्ही x + y अपॉन 4.5 हा बिगर ट्रायंगल घेतला. आता स्मॉलर ट्रायंगल घेतला x + y च्या म्हणजे ही लेंथ घेतली आहे y आला अपॉन 1.8 बरोबर आहे. 1.8 म्हणजे डिव्हाइड करायचं झालं मला याला 0.9 ने मी डिव्हाइड केला तर हा झाला 2 आणि हा झाला 5 ना. ओके. 2x + 2y इज इक्वल टू 5y म्हणजे 2x इज इक्वल टू 3y. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम dy/dt. ओके. आता 2 dx/dt 1.2 दिलेला आहे. 3 dy/dt विचारलेला आहे. 3 हा झाला 0.4 मग dy/dt काय येईल बघा 0.8. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 52. साइड ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल आर इन्क्रीजिंग ॲट द रेट. इक्विलॅटरल ट्रायंगलची साइड x घेतली तर देता वेळ त्यांनी dx/dt दिलेला आहे 2 cm/s बरोबर आहे.
त्याच्यानंतर द रेट ॲट विच एरिया इन्क्रीजेस, मग एरिया इन टर्म्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल साईड √3/4 साईड स्क्वेअर आहे. मग dA/dt लिहिलं आपण. dA/dt काय येईल बघा, √3/4 2x dx/dt. बरोबर आहे. साईड पण दिलेली असायला पाहिजे. वेन साईड इज 10 सेंटीमीटर. हा झाला 2 √3/2 × 10 × 2. हा 2 कट झाला, आन्सर आलं 10√3. 10√3 स्क्वेअर युनिट पर सेंटीमीटर. सी 52 ला. ठीक आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 56 बघताय. क्वेश्चन नंबर 56 काय दिलंय बघा. द वॉल्यूम ऑफ स्फेरिकल बलून इज increasing at the rate of 40 cubic centimeter per minute. Volume dV/dt दिले. Rate of change of surface of the balloon is increased at any instant when radius, म्हणजे सरफेस एरिया विचारलाय. स्पियरसाठी सरफेस एरियाचा फॉर्म्युला सांगितलेला आहे 4πr². बरोबर आहे. आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला सांगितला आहे 4/3πr³. तुम्हाला dV/dt दिलेला आहे. सो dV/dt एक्सप्रेशन आला 4/3π. हा झाला 3r². बरोबर आहे ना. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टाइम. 4πr² dr/dt. सरफेस एरियाच्या चेंजचा रेट विचारलाय म्हणजे dA/dt विचारलाय. 4πr² आला 2r dr/dt. मग इथे काय येईल बघा, 8πr dr/dt ची व्हॅल्यू, dV/dt ची व्हॅल्यू काय दिली आहे त्यांनी, 4500. dV/dt नाही दिलंय, थोडंसं कॅल्क्युलेशन करायला लागेल. व्हॉल्यूम दिलेला आहे 4500 पाय आय थिंक क्युबिक मीटर. स्फेरिकल बलूनचं व्हॉल्यूम दिलेलं आहे. बरोबर आहे. त्याच्यातून गॅस लीक करतोय असं स्टेटमेंट. 56 ना, मी 56 अर्ध बघते, अर्ध 59 बघते. सॉरी 56 होता ना. एक मिनिट. हा, व्हॉल्यूम ऑफ स्फेरिकल बलून इज इन्क्रीजिंग ॲट द रेट म्हणजे 40 दिलेला आहे. एकच कंडिशन यूज करते. 40 इज इक्वल टू, हे चुकीचं आहे, 59चा डेटा घेत होती. 4πr² dr/dt. त्याच्यानंतर त्यांनी काय म्हटलंय, द रेट ऑफ चेंज ऑफ सरफेस एरिया वेन इट्स रेडियस इज 8. म्हणजे ही रेडियस दिलेली आहे त्यांनी 8 × 8. 8 फायचा घेतला आपण. मग त्याच्यावरून इथे काय येईल बघा, 5/32π ही व्हॅल्यू झाली dr/dt ची. ठीक आहे. इथे येईल dr/dt. ओके. 8π झाला. r येणार आहे 8. dr/dt झाला 5/32π. हा पाय कट झाला. 8 4चा आला, 4 2चा आला, म्हणजे 10. dA/dt ची व्हॅल्यू इथे काय आली आहे, 10 cm² per minute. दॅट इज गिवन इन ऑप्शन सी. सिंपल क्वेश्चन्स आहेत सगळे. CETचे क्वेश्चन्स डिफिकल्ट नाही आहेत. बघताय क्वेश्चन. ए स्फेरिकल बलून इज फिल्ड विथ 4500 पाय cubic meter of helium gas. If a leak in the balloon causes the gas to escape at the rate of 72 pi cubic meter per minute, then the rate in meter per minute at which radius of the balloon decreases. म्हणजे dr/dt विचारलं. देताना फक्त त्यांनी काय दिलंय नीट समजून घेत आहे. व्हॉल्यूम जे आहे ना स्फेरिकल बलूनचं ते दिलेलं आहे. ठीक आहे, क्युबिक सेंटीमीटर. त्याच्यानंतर इथून एअर हेलियम गॅस लीक होतो. तो जो लिकिंगचा रेट आहे तो दिलेला आहे 72 पाय. बरोबर आहे. क्युबिक सेंटीमीटर पर मिनिट. अशा प्रकारे 49 मिनिटसाठी गॅस लीक झाला. मग गॅस 49 मिनिटसाठी लीक झाला म्हणजे किती गॅस लीक झाले, व्हॉल्यूम ऑफ गॅस लीक झालेला गॅसचं व्हॉल्यूम काढायचं झालं तर रेट ऑफ लिकिंग dV/dt
इंटू टी घेतला की फक्त व्ही मिळेल तुम्हाला. ही व्हॅल्यू काढायची झाली 49 2 जा 98 कॅरी केलेला 9. एक मिनिट हा. 49 इंटू 7 63 28 34 आणि हा 9 घेतला 12 5 3 ना, बरोबर आहे 3 5 2. मग एवढं व्हॉल्यूम जे आहे हे एवढा गॅस लीक होईल. मग आता बलूनचं जे व्हॉल्यूम शिल्लक आहे ते काय झालं 4500 पाय 3528 पाय. मायनस केलं तर काय झालं इथे 2 येईल, इथे 7 येईल 9. बरोबर आहे. एवढं व्हॉल्यूम बलूनचं शिल्लक राहणार आहे. आता ह्याच्यानंतर रेट ॲट विच रेडियस ऑफ द बलून डिक्रीजेस. ठीक आहे. मग एवढ्या व्हॉल्यूमसाठी आपल्याला व्हॉल्यूमचं एक्सप्रेशन काय आहे 4/3 पाय आर क्यूब. dv/dt काढायचं झालं आपल्याला. dv/dt काय येईल 4/3 येईल. बरोबर आहे. पाय 3r² dr/dt 4 पाय r² dr/dt. इथे dv/dt दिलाय पण r लागेल तेव्हा dr/dt काढू शकाल. रेट ऑफ चेंज ऑफ रेडियसच विचारलंय. ठीक आहे, हरकत नाही. आता व्हॉल्यूम दिलेला आहे 972 पाय. याच्यावरून आपण dv/dt यूज केलं. व्हॉल्यूम वरून 4/3 पाय आर क्यूब इज 972 पाय हे यूज केलं मी. पाय कॅन्सल झालं. सपोज 4 2 चा 8 बरोबर आहे 4 4 चा 16 4 3 चा आर क्यूब इज इक्वल टू 243 इंटू 3 9 येईल 4 3 चा 12 येईल आणि 7 7 to 9 म्हणजे 9 आला. बरोबर आहे सेंटीमीटर. आता dv/dt दिलेला आहे त्यांनी 72 पाय 4 पाय r² आला 9 इंटू 9. मग आलं एक मिनिट इकडे लिहिते dv/dt 72 पाय हे कॅल्क्युलेशन ना. 4 पाय r² झाला 9 इंटू 9 विचारलंय dr/dt 9 8 चा बरोबर आहे. हा पाय गेला 4 2 चा म्हणजे 2/9 dr/dt. आहे काय ही व्हॅल्यू 2/9 आहे. सी एक मिनिट जरा वेगळं कॅल्क्युलेशन आहे ना. आन्सर फक्त कन्फर्म करते. सी 59चा येस. नेक्स्ट टॉपिक जो आहे दॅट इज अप्रॉक्सिमेशन. अप्रॉक्सिमेशनचा एकच सिंपल फॉर्म्युला आपण यूज करतो. f of a plus h is equal to f of a plus h into f dash a. ठीक आहे. इथे ही h ची जी व्हॅल्यू आहे ती a ला कंपॅरेटिव्ह खूप लहान असते. हा एक सिंपल फॉर्म्युला आहे. ठीक आहे. आता याचे क्वेश्चन्स बघणार आहोत. सगळ्यात आधी क्वेश्चन नंबर 65 येते. क्वेश्चन नंबर 65 मध्ये f of x जो आहे तुम्हाला व्हॅल्यू विचारतावे 242.999. फिफ्थ रूट विचारलेला आहे ऑफ 242.999. ह्याला x कन्सिडर केला तर f ऑफ x काय झाला x⁻⁴. मग f डॅश x काय झाला 1/5 मायनस 1 म्हणजे -4/5 येईल ना. बरोबर आहे. याला अपॉनमध्ये लिहायचं झाला तर ही टर्म आली. आता ही जी टर्म आहे 242.999 याला तुम्ही 243 म्हणजे 3⁵ येईल कारण 5th पॉवरच्या जवळपास लिहायचं आहे 0.001. मग याच्यावरून बघा आता तुम्हाला काय लागणार आहे फॉर्म्युल्यामध्ये f ऑफ a आणि f डॅश a. f ऑफ a हा झाला आपला a आणि हा विथ निगेटिव्ह साइन h येईल. मग f ऑफ a ची व्हॅल्यू काय झाली 243 चा 5th रूट दॅट इज इक्वल टू 3. f डॅश a ची व्हॅल्यू काय येईल 1/5
हा झाला 243 4/5. 243 raised to 1/5 झाला 3. 3 raised to 4 आला 81 म्हणजे 1/5 into 81. आता मी जर हा फॉर्म्युला घेतला कन्सिडर केला म्हणजे याची 5th रूट काढायचा आहे. f of a 3 आहे. f ची व्हॅल्यू 0.001. f dash येईल 581. 3 हा झाला 10 raised to -3. एक मिनिट. हा ऑप्शनकडे बघता ते कॅल्क्युलेशन तसंच यूज करायचं आहे असं दिसतं. 5 8 5 जा 40. 10 raised to 3 खाली आलं म्हणजे 405 3 0 येतील. मल्टिप्लाय केलं इकडे 1 2 3 5 3 15 आणि 12 -1 40500 म्हणजे 1 2 1 4000 5000 मधनं एक कमी करते म्हणजे 4999 40500 असाच ऑप्शन आहे ना तिथे काहीतरी 1 2 1 4 999 सी ऑप्शन बघा. ठीक आहे. अजून एक क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 66 बघणार आहोत. अप्रॉक्सिमेशन व्हॅल्यू ऑफ cos 31 विचारलं. f of x काय आला cos x झाला. f dash x काय येईल -sin x येईल. 31 ला स्प्लिट केला मी 30 + 1 म्हणजे 1 डिग्री. ही व्हॅल्यू कशाची झाली h ची झाली. बरोबर आहे. त्याच्यानंतर आपल्याला लागणार आहे तो f of a म्हणजे f of 30. f of 30 काय येईल cos 30 दॅट इज √3/2. f dash of a म्हणजे f dash of 30 that is -sin 30 which is 1/2. बरोबर आहे. आणि h ची व्हॅल्यू जी आहे that is nothing but 1 डिग्री म्हणजे 0.0174 किंवा 175. ही दिलेली असते. दिलेली नसली तरी लक्षात ठेवायला काही त्रास नाहीये. मग आता cos of 31 हा फॉर्म्युला यूज केला तर cos 31 झाला f of a येईल √3/2 मायनस 174 आणि इथे हा 1/2. हा 2 घेतला मी इथे. √3 ची व्हॅल्यू 1.73 आहे. 0.0174 घेतला 1.7300. मला पुढचं हा झाला 6. इथे 2 गेला 1 मग इथे 7. बरोबर आहे. 1.7126/2 0.28 जा मग 5 जा मग 1 आणि 2 6 जा आणि 3 8563 73 दिले 63 येतं आपल्याला ना. बघा माझं कदाचित चुकलेलंही असू शकतं असं नाही आहे. कुठेतरी नंबर वगैरे लिहायला. ठीक आहे. आता अप्रॉक्सिमेशन पर्यंतचे राहिलेले क्वेश्चन कधी तुम्ही ट्राय करणार आहात 1 पासून 66 पर्यंत. मग आपण पुढचा टॉपिक घेणार आहोत ज्याच्यामध्ये इन्क्रीजिंग डिक्रीजिंग आहे. त्यानंतर थेरम्स आहेत आणि मॅक्सिमा मिनिमायझेशनचे क्वेश्चन्स आहेत. ओके.